तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षा सुरू या आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज अत्यंत महत्त्वाची माहिती जाहिरात आलेली आहे. त्या जाहिरातीबद्दल तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. त्या जाहिरातीमध्ये पद किती आणि नंतर कोणत्या संवर्गासाठी किती पदे आणि कोणत्या पदासाठी जाहिरात निघालेली आहे आणि कोणत्या विभागात. तर सर्वप्रथम बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही जाहिरात आहे, सामान्य प्रशासन विभागाची, ज्यात बघा गट क संवर्गामधील कार्यकारी सहाय्यक कंसात दिलेला आहे. पूर्वीचे पदनाम लिपिक म्हणजे लिपिक पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे. एकूण पदसंख्या आहे 1846. रिक्त पदे सरळ सेवेने भरायची आहे. तर बृहन्मुंबईची जी वेबसाईट आहे त्या पोर्टलवर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या पदाकरता फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि परीक्षासुद्धा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. तर यासाठी तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर अपडेट असणे आवश्यक आहे, कारण की ईमेल आय डीवर आपल्याला आपले प्रवेशपत्र किंवा जी पण पुढील माहिती असेल ती ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला सांगण्यात येणार आहे. तर ही जाहिरात तुम्ही वाचू शकता, तुम्हाला PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्याबद्दल बघा, पदाचे नाव आहे कार्यकारी सहाय्यक, परीक्षेचे पदनाम लिपिक, पूर्वीचे नाव आहे लिपिक, कार्यकारी सहाय्यक. लिपिक पदासाठी आता तिचं नाव आहे कार्यकारी सहाय्यक. तर त्याचं वेतन श्रेणी बघा, M15 25,500 ते 81,100 असं दिलेलं आहे. भरावयाच्या रिक्त पदाची संख्या 1846. गट आहे क. तर बघा, संवर्गणी आहे, तुम्हाला जाहिरात इथं दिलेली आहे आपल्याला. सरळ सेवा पद्धतीने कार्यकारी सहाय्यक, पूर्वीचे पदनाम लिपिक या संवर्गाची भरावयाची रिक्त पदे. तर त्यात दिलेलं आहे एकूण पदे बघा, अ जा साठी 142, अ ज साठी 150, विजा अ साठी 49, भज ब साठी 54, भज क साठी 39, भज ड साठी 38, विमा प्र साठी 46, ई मा व साठी 452, आर्थिक दुर्लभ घटकासाठी 185, सामाजिक शैक्षणिक मागास वर्गासाठी 185, खुला वर्गासाठी 506. एकूण पदे 1846. उपरोक्त रिक्त पदाचे प्रवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षणाचे विवरणपत्र खालीलप्रमाणे दिलेले आहे. म्हणजे बघा, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे बघा याच्यात देण्यात आलेला आहे. तर हा पूर्ण बॉक्स तुम्ही पौच करून पाहू शकता. व्हिडिओ थांबवून तुम्ही हे स्क्रीनशॉट पण काढू शकता आणि याच्यात व्यवस्थित जागा वगैरे बघू शकता. आपल्याला कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत, सर्वसाधारण किती, महिलांसाठी किती, माजी सैनिकसाठी, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन, पदवीधर, एकूण अशी जागा यात देण्यात आलेली आहे. आणि ह्या जागा कमी जास्त करण्याचा अधिकार हे महानगरपालिकेला असणार आहे. तर त्यामुळे ही सगळी जाहिरात तुम्ही वाचू शकतात. याच्यातले फक्त आपण मेन पॉईंट घेणार आहोत, जे आपल्याला उपयोगात पडणार आहेत तेच. परंतु तुम्ही ही जाहिरात सविस्तरपणे वाचावी, ही खूप महत्त्वाची जाहिरात आहे, कारण की आता नवीन नियमावली पण लागू करण्यात आलेल्या आहेत. तर बघा, अर्ज करणं हे ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहे. त्यात आरक्षणाचे सगळे मुद्दे दिलेले आहेत. हे बघा, सगळे मुद्दे यात देण्यात आले. तर आपण सगळ्यांनी वाचन करून घ्यायचं आहे या मुद्द्यांचं. तर आपल्यासाठी जे आहे ते इथं कार्यकारी सहाय्यक, पूर्वीचे पदनाम लिपिक या पदासाठी अर्हता काय असणार आहेत, म्हणजे आपल्याला पात्रता बघायची आहे. तर उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण. बघा, माध्यमिक सांगितलेलं आहे. तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा, म्हणजे पदवीधर प्लस 45 गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी खालीलप्रमाणे करण्यात येईल. सदर टक्केवारी 45% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक. म्हणजे याच्यात एक बघा, तुम्ही फक्त प्रथम याच्यात बघा, तुम्ही प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होणे ही यात अट महत्त्वाची आहे. तुमचं 12वी असेल
ग्रॅज्युएशन असेल किंवा कोणत्याही विद्यापीठाची पदवी असेल त्यात तुम्ही प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत. प्रथम प्रयत्न फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे पहिल्यांदाच उत्तीर्ण किंवा ते रिपीटेड पुन्हा रिपीट होऊन परत पास झालेले चालणार नाही, असा यांचा एक नियम आहे. आणि प्लस 45% गुणांसह पास होणे आवश्यक आहे. ज्यांची जी ग्रेड असते त्या ग्रेडनुसार जर तुम्ही ती ग्रेड 45% भरली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर या प्रकारे आपण एक मोठी अट दिलेली आहे. त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांची मराठी व 100 गुणांची इंग्रजी घेऊन, म्हणजे जे आपलं जे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र आहेत त्यात 10वीमध्ये हे माध्यमिक शालांत प्रमाणपत्रामध्ये 100 गुणांची मराठी आणि 100 गुणांचे इंग्रजी विषय उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तर माध्यमिक शालांत म्हणजे एक 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे त्यांना मराठी आणि इंग्लिश त्यात असणं आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टायपिंगचे 30 प्रति सेकंद मराठी आणि इंग्रजी 30 प्रति सेकंद वेगाचं ते उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आणि MSCIT असणे आवश्यक आहे. परंतु MSCIT नसेल तर नियुक्तीच्या 2 वर्षानंतर ते काढणे आवश्यक आहे. MSCIT बघा काय दिलेलं आहे, माहिती तंत्र प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने या संदर्भात यापुढे वेळोवेळी निर्गमित केलेल्या व मुंबई महानगरपालिकेने अंमलात आणलेल्या परिपत्रकातील तरतूद लागू होतील. उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे. कार्यकारी सहाय्यक संवर्ग नेमणुकीसाठी उपरोक्त नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे तथा उमेदवाराजवळ उपरोक्त 4 मध्ये नमूद केलेली संगणक विषय अर्हता नसल्यास नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षाच्या आत सदर अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहील आणि त्यात सेवा समाप्त करण्यात येईल. नियुक्तीनंतर 2 वर्षांनी MSCIT देणे आवश्यक आहे. MSCIT प्रमाणपत्र किंवा ते उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील माहिती ही खूप दिलेली आहे तर आपण हे पूर्ण वाचू शकतात. पात्रता जास्त नाही आहे, पात्रता खूप कमी आहे. आता वयोमर्यादा बघा, वयोमर्यादा अशी आहे की खुला वर्गासाठी 18 ते 38, मागाससाठी 18 ते 43. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. किमान वर्ष 18 व कमाल वर्षे 38, राखीवसाठी 38 आणि राखीव उमेदवार जेवढे पण कास्टवाले आहेत त्यांना 43 वर्षापर्यंत सूट आहे. तर बघा इथं खाली देण्यात आलेला आहे तो तक्ता मी तुम्हाला दाखवतो. बघा खुला वर्ग 18 ते 18 सगळ्यांसाठी आहे, परंतु लास्ट जी आहे ते वयोमर्यादा जे खुला आहे त्यांना 38, जे मागास प्रवर्गात 43, माजी सैनिक 45, दिव्यांग 45, प्रकल्पग्रस्त 45, 18 ते 45, भूकंपग्रस्त 45, खेळाडू 43, अंशकालीन पदवीधर 55, अनाथ 43, दिव्यांग 45, स्वातंत्र्य सैनिक 45 ही वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. तथापि उन्नत व प्रगत गटामध्ये नॉन क्रिमिलियर मोडणारे विजा अ, भज ब, भज क, भज ड, विमा प्र, इमा प्रवर्गातील उमेदवार, मागासवर्गीयांसाठी असलेले वय, परीक्षा शुल्क सवलत अथवा अन्य कोणत्याही सवलतीस पात्र नाही. ज्यांना परीक्षा शुल्क वगैरे कोणाला माफ नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी वयोमर्यादेची अट नाही. तथापि त्यांनी खाते प्रमुखाचे अर्ज सादर करावयाच्या दिनांकापूर्वीचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. जे कर्मचारी आहेत त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र देणे. निवडीचे निकष जे असणार आहे ते बघा, कार्यकारी सहाय्यक पूर्वी पदनाम लिपिक या पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेल्या अर्हता व अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल. सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येईल.
कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील. बघा, ही जी वस्तुनिष्ठ परीक्षा आहे, या परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील, परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 12वीचा दर्जा असेल. म्हणजे पात्रता ही 10वी टायपिंग किंवा ग्रॅज्युएशन हे आहे, परंतु जी परीक्षा जी होणार आहे त्या परीक्षेची लेवल जी आहे ती 12वी असणार आहे. परंतु जी पदवीपर्यंतची जी पात्रता असणार आहे म्हणजे त्याची दर्जा जो असा तो पदवीपर्यंतचा दर्जा असणार आहे. परंतु जी इंग्लिश आणि मराठीचे पेपर आहेत किंवा जे प्रश्न असणार ते 12वीच्या दर्जाचे असणार आहे. सदर परीक्षाकरता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप. तर बघा, आता आपण जे सिलेबस आहे तो सिलेबस बघणार आहोत. मराठी भाषा व्याकरण एकूण गुण 25 प्रश्न 50 गुण, म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्कासाठी असणार आहे. कालावधी असणार आहे या परीक्षेला 100 मिनिटांचा, म्हणजेच आपले 60 आणि 30 90 म्हणजे 100 मिनिटे असणार आहेत. 1 तास जे 60 मिनिटे आणि वरती 40, 1 तास 40 मिनिट ही परीक्षा चालणार आहे. बघा, इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50, म्हणजे बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी एवढं असणार आहे. 100 मार्कासाठी 100 प्रश्न 200 गुण अशा प्रकारे हे देण्यात आलेलं आहे. तर सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी, वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असणार, ही बाब लक्षात घ्या. सामान्य ज्ञानमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी, वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील. बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल. माध्यमिक शिष्यवृत्तीनुसार बौद्धिक चाचणी मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही, तोंडी परीक्षा नाही, म्हणजे इंटरव्ह्यू नाही. इंग्रजी व भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल. तसेच मराठी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल. फक्त इंग्रजीचीही इंग्रजीमध्ये असणार आहे. कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक पदाची अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. सामायिक गुणवत्ता यादीतील 2 किंवा अधिक उमेदवारांचे गुण समान असल्यास खालील निकष लागू राहील. समान गुण असल्यास बघा, पदवी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणानुसार प्राधान्यक्रम, म्हणजे पदवीला जेवढे जास्त मार्क त्याला प्राधान्य. उपरोक्त अप्रमाण गुण समान असल्यास पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकास प्राधान्यक्रम. जर त्यांची जी पदवी लवकर झाली असेल त्या ती दिनांक घेण्यात येईल. उपरोक्त दोन्ही जर समान असेल तर वयोमर्यादा प्राधान्य देण्यात येईल, जो जास्त वयाचा असेल त्याला घ्या. जर तिघं समान असेल तर निकष लागूनही उमेदवारांना गुणवत्ताक्रम समान येत असल्यास अशा उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक त्यांच्या आडनावाच्या अद्याक्षरानुसार निश्चित, म्हणजे हे सगळं समान असेल तर आडनावानुसार घेण्यात येईल असं त्यात देण्यात आलेलं आहे. उपरोक्त निवडीचे विषय निकषानुसार पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास निवडीचे निकष शिथिल करण्याचे अधिकार महाआयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांना राहील. तसेच शैक्षणिक, व्यावसायिक व इतर कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष तात्पुरती निवड यादी तयार करून पडताळणी अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये किंवा अनेक दिवसात एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घ्यावी लागली तर परीक्षेचा प्रथम दिवस ते अंतिम दिवस तसेच सत्र 1 ते अंतिम सत्र याबाबत सामान्यीकरण प्रक्रिया म्हणजे नॉर्मलायझेशन मेथड करण्यात येईल. सामान्यीकरण प्रक्रियेचे सूत्र नॉर्मलायझेशन मेथड फॉर्म्युला जाहिरातीसोबत जोडण्यात येत आहे. जे बघा, एकापेक्षा जास्त सत्रामध्ये जर परीक्षा घेण्यात आली तर नॉर्मलायझेशन पद्धत वापरणार आहे आणि त्याचे सूत्र हे या जाहिरातीमध्ये शेवटी देण्यात आलेलं आहे. तर नॉर्मलायझेशन पद्धत ही या परीक्षेला पण लागू असणार आहे जर जास्त सत्रामध्ये परीक्षा झाली तर.
तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक सूचना असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर स्वीकारण्यात येणार आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट देण्यात आलेली आहे. त्यानंतर स्थळास भेट देऊन जाहिरातीमध्ये नमूद मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. जर काही समस्या असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत, दुपारी 1:30 ते 2:30 जेवणाची वेळ, सोमवार ते शनिवार उपलब्ध असणार आहे. काही प्रॉब्लेम असेल तर उमेदवाराचे संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क पद्धतीने भरल्यानंतर पावतीची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी. तर मग ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक. तर ऑनलाईन अर्ज कधी सादर करायचा, तर अर्ज सुरू करण्याची आणि जी लिंक आहे ती 20/8/2024 पासून सुरू होणार आहे. आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे 9/9/2024 रात्री 11:59 म्हणजे रात्री 12ला 1 मिनिट कमी असताना 1 सेकंद कमी असताना तोपर्यंत वेळ चालणार आहे. म्हणजे 9 तारखेपर्यंत चालणार आहे. परीक्षा शुल्क बघा, खुलासाठी 1000 आणि मागाससाठी 900. त्यात सेवा कर, GST वगैरे ते लागू राहील. तर अशा प्रकारे हे परीक्षा फी आहे. तर दिव्यांग उमेदवारांकरता मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, त्या आपण वाचून घ्याव्यात. त्यात भरपूर अशा सूचना दिलेल्या आहेत. आपल्याला फक्त इम्पॉर्टंट माहिती आपण इथं बघितलेली आहे. ते परीक्षा केंद्राविषयी नियमावली सगळं याच्यात देण्यात आलेलं आहे. तर त्यात बघा, प्रवेशपत्रावर परीक्षेसाठी उपस्थित राहण्याची वेळ नमूद करण्यात येईल. परीक्षा कालावधी 100 मिनिटांचा असला तरी उमेदवारांना विविध प्राथमिक औपचारिकरित्या पूर्ण करण्यासाठी, जसे की सूचना देणे, ओळख पटवणे, आवश्यक विविध कागदपत्रांची पडताळणी, आवश्यक कागदपत्रे गोळा करणे इत्यादी बाबींच्या पूर्ततेसाठी प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वेळेच्या सुमारे 1 तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. परीक्षेच्या 15 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावरील प्रवेश बंद करण्यात येणार असल्यामुळे त्यानंतर येणाऱ्या उमेदवारांना परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात येणार नाही. ओळख पटवणे, आपल्याला जे हॉल तिकीटवर सूचना येतील त्या सूचना इथं पण दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थित वाच. सामान्यीकरण प्रक्रिया, नॉर्मलायझेशन मेथड इथं दिलेल्या आहेत. ग्रुप वाईज टाईम सेटर दिलेला आहे. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रवेश विषयामधील सोपे, मध्यम व कठीण प्रश्न गटामध्ये अंतर्भूत करून त्यानुसार प्रत्येक गटासाठी वेळ निश्चित करून त्यासाठी परीक्षेमध्ये ग्रुप लेवल टायमरची अंमलबजावणी करण्यात येईल. ग्रुप लेवल टायमरबाबत सूचना जाहिरातीसोबत जोडण्यात येत आहे. ते सगळ्यात अटी शर्ती सगळं देण्यात आलेलं आहे. ते आपण वाचून घेणे आवश्यक आहे, कारण की खूप मोठी जाहिरात असल्यामुळे आपण फक्त याची ठळक जी गोष्ट आहे तीच बघणार आहोत. तर त्याप्रमाणे तुम्ही ही जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. या पोर्टलला व्हिजिट करून तुम्हाला पूर्ण जाहिरातीबद्दल सर्व माहिती मिळणार आहे. तर आपण सगळ्यांनी व्यवस्थित वाचन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ही नॉर्मलायझेशन पद्धत आणि जाहिरात दिलेली आहे. ती पब्लिश झालेली आहे 14/8/2020 रोजी घेण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने ही जाहिरात आहे. तर आपण या जाहिरातीमध्ये बघा, फॉर्म भरायचा आहे. आपण जर पात्र असाल तर कृपया याच्या जाहिरात भरा. आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु प्रथम तर जाहिरात बघून व्यवस्थित आपण पात्र आहोत का हे सगळं बघून घ्यायचं आहे. आणि इतरांना पण सांगायचं. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच महत्त्वाच्या माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.